नमस्कार सर्वांना। आज आपण या व्हिडिओमधून स्वामी विवेकानंद यांच्याविषयी प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती घेणार आहोत। ही माहिती आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सामान्य ज्ञान। 1. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? उत्तर 12 जानेवारी 1863 रोजी। 2. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला? उत्तर कोलकाता। 3. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते? उत्तर नरेंद्रनाथ। 4. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर विश्वनाथ दत्त। 5. स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर भुवनेश्वरी देवी। 6. स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय होते? उत्तर रामकृष्ण परमहंस। 7. रामकृष्ण मठ तथा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर स्वामी विवेकानंद। 8. स्वामी विवेकानंद यांचे शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले? उत्तर शालेय जीवन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज आणि नंतर जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन मध्ये। 9. स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या 2 पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या? उत्तर फाईन आर्ट 1881 आणि BA 1884। स्वामी विवेकानंद यांनी कॉलेज जीवनात तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास या विषयांचा अभ्यास केला। 10. कोणत्या धर्मा परिषदेला स्वामी विवेकानंद भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते? उत्तर शिकागो, अमेरिका येथील जागतिक सर्वधर्म परिषदेला। 11. शिकागो येथील धार्मिक परिषद कधी भरली होती? उत्तर 11 सप्टेंबर 1893 रोजी। 12. शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये कोणत्या शब्दांनी स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली? संपूर्ण सभागृह त्या शब्दांनी हर्षोल्लासित झाले। उत्तर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजेच माझ्या बंधू आणि भगिनींनो। 13. नरेंद्रनाथ दत्त यांना म्हणजेच स्वामीजींना विवेकानंद हे नाव कोणी दिले? उत्तर राजा अजित सिंग खेत्री यांनी 10 मे 1893 रोजी। 14. एज्युकेशन इज अ रिकन्स्ट्रक्शन ऑफ अवर एक्सपिरियन्सेस, शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय, हे विधान कोणी मांडले? उत्तर स्वामी विवेकानंद। 15. उठा, जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा संदेश कोणी दिला? उत्तर स्वामी विवेकानंद। 16. जगातील सर्व धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहे। आत्मसाक्षात्कार घडवून आणण्याकरिता मूर्तिपूजा सहाय्यभूत ठरते, ही शिकवण कोणाची? उत्तर रामकृष्ण मिशनची। 17. इंग्लंड येथील स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? उत्तर मार्गारेट नोबेल। 18. पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाचा परिचय कोणी करून दिला? उत्तर स्वामी विवेकानंद यांनी। 19. स्वामी विवेकानंद यांचे निधन कधी झाले? उत्तर 4 जुलै 1902 रोजी। 20. स्वामी विवेकानंद यांचे स्मारक कुठे आहे? उत्तर कन्याकुमारी येथे। अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण आणि शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी इझी लर्निंग सहज शिकू या चॅनलला लाईक